नमस्कार, मी विकास कुचेकर. मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या कायदा जनजागृती अभियानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. आज आपल्याबरोबरती अनेक नवीन मान्यवर पण या ठिकाणी जॉइन झालेले आहेत. राणी बोच आहेत. त्यांच्या काही कार्यकर्तेही या ठिकाणी जॉइन होणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व मान्यवरांचं मी स्वागत करून आज खऱ्या अर्थानं आज आपल्या जो मीटिंगचा आणि चर्चेचा जो विषय आहे, त्याला आपण हा चर्चेचा विषय म्हणजे अन्याय म्हणजे नेमकं काय? आणि अन्याय समजून घेतल्याशिवाय न्यायाचा संघर्ष करता येत नाही. या अँगलनी आज आपल्याला चर्चा करायची आहे. या विषयाला धरून आपल्याला चर्चा करायची आहे. तर मला असं वाटतं, की आपण नेमकं अन्याय कशाला म्हणायचं? ही एक संकल्पना आपण समजून घेऊया. ज्यावेळेस अन्याय आपल्याला लक्षात येतो, अन्याय आपण समजून घेऊ शकतो, त्याच वेळेस मला असं वाटतं, की आपण न्यायासाठी संघर्ष करू शकतो. जर अन्यायच लक्षात आला नाही आपल्याला, नेमका अन्याय कशाला म्हणायचं हे जर लक्षात आलं नाही, तर मात्र मग आपण न्यायासाठी संघर्ष करता येत नाही. तर न्यायाचा संघर्ष, न्यायाची लढाई आपल्याला उभा करता येत नाही. म्हणून आपण अन्यायाबाबत आधी समजून घेऊया. अन्याय कशाला म्हणायचं हे जर समजलं, तर न्यायासाठी संघर्ष करता येईल. आता नेमकी अन्यायाची डेफिनेशन काय? अन्याय कुठं म्हणायचं किंवा अन्यायाची बाजू नेमकी काय असते? हे जर आपण लक्षात घेतलं, तर मला असं वाटतं, की आपण समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असताना आधी आपल्याकडे काही लोक जॉईन होत आहेत. अक्षय सोनवणे. बाबू, आवाज येतोय का आपल्याला? हो सर, येतोय आवाज. ओके. अक्षय सोनवणे साहेब, आवाज येतोय का आपल्याला? मला वाटतं, की आपला आजचा विषय जो आपण समजून घेत आहोत, तो अन्याय समजून घेतल्याशिवाय न्यायासाठी संघर्ष होत नाही. या विषयाच्या अंगलनं आज आपण चर्चा करत आहोत. आता ही चर्चा करत असताना नेमका अन्याय, सामाजिक अन्याय ही भूमिका आधी समजून घेऊयात आणि त्या दृष्टिकोनातून न्यायासाठी संघर्ष करत असताना आपल्याला अन्यायाच्या बाजू काय आहेत हे आधी आपल्याला समजून घेतलं, तर न्यायासाठी संघर्ष करता येईल. आणि न्यायाची प्रक्रिया कशी असते, न्याय कुठं आणि कसा मागितला जातो, न्यायाचे अधिकार काय आहेत, या अँगलने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे, सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, समाज मूल्यावर आधारित असलेल्या न्यायाची संकल्पना ही तिच्याबद्दल वेगळी वेगळी मते आहेत आणि ती सर्व वास्तववादी आहेत. न्यायाच्या बाबतीतली प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी असली, सामाजिक मताची वेगळी वेगळी जरी असली, तर ही सगळी मतं ही वास्तववादी आहेत. सामाजिक न्याय ही नीतिमूल्यावर आधारलेली संकल्पना आहे. ती सामाजिक धोरणाशी, राज्यशास्त्र असू द्या, राजकीय नियोजनामध्ये असू द्या किंवा कायद्याच्या तत्वज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या उगम स्थानात विचारात घ्यावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. सामाजिक जीवनातील मध्यवर्ती असणारे नैतिक प्रमाण सामाजिक न्यायावर अवलंबून असते किंवा सामाजिक न्यायावरती अवलंबून असते. सामाजिक न्याय ही सामाजिक सिद्धांत आणि सामाजिक क्रिया या दोघांमध्ये भूमिका बजावलेली असते आणि त्यामुळे सर्व सामाजिक स्रोते, संकल्पना मूलभूत मानल्या जातात. किंवा कोणतेही समाजमन श्रम करणारी व्यक्ती ही न्याय श्रमित असते, परंतु चोर किंवा दरोडेखोर यांची कृती ही श्रम अन्यायकारक ठरलेली असते. याचाच अर्थ आपल्याला अन्याय समजून घेत असताना मला हे म्हणायचं आपल्याला, की जर आपण अन्याय नेमका कोणाला म्हणायचा ही जर संकल्पना करून घेतली, मला वाटतं माईक कुणाचं तरी चालू आहे म्हणून मध्ये मध्ये डिस्टर्ब होतंय. मी माईक बंद करतो सगळ्यांचे. आता अन्याय आपण समजून घेत असताना आपल्याला कल्पना आहे, की प्रत्येकाला आपल्याला संपत्तीचा अधिकार आहे आणि मानवी हक्कांची संकल्पना समजून घेत असताना आपण असं सांगितलेलं होतं, की माणूस म्हणून जगत असताना आवश्यक असणारे सर्व घटक म्हणजे मानवी हक्क होय. ही संकल्पना समजून घेत असताना आता ज्यावेळेस आपण समाजामध्ये सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येकाला सन्मानाने जगण्यासाठी संपत्तीचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचवरती आपल्याला न्यायासाठी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठीचा असणारा सुनावणीचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. या सगळ्या गोष्टीचं अवलंब पाडत असताना किंवा संघटन स्थापण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचा अधिकार आहे.
या अधिकाराची संकल्पना राबवत असताना एक एक्झाम्पल देऊया, की तुम्ही समाज जीवनामध्ये संपत्तीचा अधिकार बाळगून आहात आणि तुम्ही संपत्ती गोळा करत आहात. मग संपत्ती गोळा करत असताना तुमच्या संपत्तीवरती एखाद्या चोर किंवा दरोडेखोरांनी डल्ला मारला, तर तो तुमच्यावरती ठरणारा अन्याय ठरू शकतो. तुमची संपत्ती बेकायदेशीरपणे त्यांनी विसकावून घेतली, तर ती तुमच्यावरती झालेला अन्याय असू शकतो. म्हणून ज्यावेळेस ही अन्यायाची कल्पना किंवा अन्याय म्हणजे नेमकं काय, हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं न्यायाचा संघर्ष तिथनं सुरू होतो आणि मग तो न्याय कसा मिळला पाहिजे किंवा कसा मिळवला पाहिजे, या संबंधाची संकल्पना मांडली जाते आणि या न्यायाच्या बाबतीतल्या समाजातल्या विविध स्तरावरती वेगळी-वेगळी मतं आहेत आणि ती वास्तववादी आहेत. मग कुणी न्यायाच्या बाबतीतल्या वेगळी-वेगळी संकल्पना मांडतंय, वेगळी-वेगळी भूमिका मांडतंय आणि ही भूमिका मांडताना न्यायाची धोरणे सामाजिक तत्वामध्ये, राज्यशास्त्रामध्ये असू द्या किंवा राजकीय नियोजनामध्ये असू द्या, कायद्यातलं तत्वज्ञानामध्ये असू द्या, सामाजिक शास्त्रातल्या उगम स्थानामध्ये याचा विचार आपल्याला करावाच लागतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं समाजाच्या नैतिक प्रमाणामध्ये सामाजिक न्याय हा अद्यावत आहे आणि सामाजिक न्याय ही सामाजिक सिद्धांतात आणि सामाजिक क्रियेमध्ये दोघांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे सर्व सामाजिक शास्त्र ह्या संकल्पना हे मूलभूत मानल्या जातात आणि कोणत्याही समाजात श्रम करणारी व्यक्ती ही न्याय श्रम करीत असते, परंतु चोर किंवा दरोडेखोर याची कृती श्रम करणाऱ्यावरती अन्यायकारक ठरलेली असते. व्यक्तीची कुवत आणि तिचे एका बाजूला आणि समाजहिताचे दुसऱ्या बाजूला याची परस्पर करत अशी समतोल सांगड जेव्हा घातली जाते, तेव्हा समाजात न्याय प्रस्थापित केला जातो. यालाच आपण समाजातला न्याय ज्याला म्हणतो आपण, या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस अन्याय करणारा व्यक्ती आणि खऱ्या अर्थानं पीडित व्यक्ती या दोघांचा समतोल राखला जातो आणि समतोल राखण्याची जी प्रक्रिया आहे, जी क्रिया आहे, त्या क्रियेलाच आपण न्याय ही व्यवस्था न्याय असं संबोधू शकतो, की न्याय आहे असं आपण मानू शकतो. आणि म्हणूनच व्यक्तीमध्ये कुवत, आवड, निवड आदीबाबतचा भिन्नता असते. तथापि व्यक्तीमध्ये आणि व्यक्ती व समाजामध्ये सुसंवाद व समतोल साधावा लागतो. म्हणजे सामाजिक स्थैर्य, सामाजिक प्रगती याला आपण म्हटले जातो. सामाजिक न्याय हे 2 प्रकारचे असू आहेत आणि पहिला औपचारिक न्याय, जो न्याय संस्था कायद्यातील तरतुदीनुसार दोषींना शिक्षा देऊन कारवाई करते आणि अशा सामाजिक न्यायाचं स्वरूप कायदेशीर आणि गुन्हेगार शास्त्राशी निगडीत असते. अशा न्यायाचं स्वरूप देवाने लिखित शिक्षा असेही म्हटले जाते. देवाने दिलेले शासन हा एक सिद्धांत मानवशास्त्रीय साहित्यातला महत्वाचा सिद्धांत मानला जातो. आपल्याला माहिती आहे, की एखादा गुन्हेगार गुन्हा घडला तर आपण सरळ म्हणतो, की कधी ना कधी पापाची फळं इथंच भोगायची असतात आणि देव इथंच शिक्षा देतो. हा देवाचा तो मांडलेला सिद्धांत आहे. मात्र खऱ्या अर्थानं अन्यायकारक व्यक्तीला त्याला कायद्याप्रमाणे, कायद्याच्या सिद्धांताप्रमाणे, कायद्याच्यात लिहिलेल्या तत्वाप्रमाणे त्याची प्रक्रिया राबवून ज्यावेळेस त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा केली जाते, त्यावेळेस देणारा जो निर्णय असतो, त्याला आपण न्याय असं म्हटलं जातं. पण या न्याय मागत असताना दुसरा बाजू जर आपण पाहिला, की त्याला औपचारिक न्याय ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे नैतिकतेला आणि राजकीय परिस्थितीशी संबंधित असा न्याय असतो. तो म्हणजे विधायक आणि माणुसकीचा निकष लावून समाजात उपलब्ध असलेल्या चांगल्या वाईटांचे वाटप करून दिला जातो. योग्य निकष लावून हक्कांचे वितरण केले जाते. यामध्ये दोषी लोकांना शिक्षा दिली जाते. ती केवळ इतरांनी पुन्हा वाईट वागू नये म्हणून किंवा या शिक्षेमुळे पीडिताला दुर्लभांना सामाजिक न्याय पूर्णपणे मिळत नाही म्हणून, परंतु अशा होणाऱ्या शिक्षा ह्या तात्पुरत्या दहशत निर्माण करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्याला न्यायाची भूमिका समजून घेत असताना मला असं वाटतं, की व्यक्तीच्या, समूहाच्या किंवा समाजाच्या संदर्भात न्याय समप्रमाणात मिळाला किंवा नाही किंवा अन्याय झालाय का? अन्याय झाला असल्यास त्याची कारणमीमांसा करता येईल का? हे आपल्याला विचारपूर्वक केलं पाहिजे किंवा त्याची विचारपूर्वक वेगळी संकल्पना आपल्याला मांडता आली पाहिजे. आणि म्हणूनच दुसऱ्या प्रकारे सामाजिक न्यायाचं जर वितरण आपल्याला म्हणायचं झालं, तर मला असं वाटतं, कर्तव्य किंवा जे मालकीचे आहेत ते त्याला मिळाले पाहिजे हे पाहणे होय. आणि हा न्याय योग्य वितरणाचा किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला जसं अन्न, वस्त्र, निवारा
किंवा आरोग्याचे शिक्षण मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे, जगण्याचा, भाषण स्वातंत्र्य, संघटनेचा किंवा मतदानाचा हक्क आहे, हे त्याला उपभोगण्यास मिळतात किंवा नाही, हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि घटक राज्य शासन यांची कायदे करावे लागतात आणि असे मार्गदर्शक राज्यघटनेत घालून दिलेले आहेत. आणि प्रत्येक राज्याच्या सरकारकडे त्याच्या सोपवलेल्या विषयाची सूची दिलेली आहे. हे आपण पाहिलेलं आहे. आपण त्याच्या आधी आपण याचा अभ्यास करत असताना याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर गुन्हेगारासंबंधी प्रशासन सरकारकडे राष्ट्रीय पातळीवरती एखादं धोरण आखलं तर त्याची अंमलबजावणी राज्यांनी करावी लागते. ही तत्व आपण पाहिलेले आहेत. म्हणजे कायदे करण्याचा जर केंद्र सरकारला अधिकार आहे, तर केंद्र सरकारने केलेले कायदे हे राज्यांनी त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे किंवा ते धोरण राबवलं पाहिजे. हे संविधानामध्ये अभिप्रेत आहे. त्याच पद्धतीनं आपल्या घटकामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो, तर आपल्या घटकातल्या अनेक समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कायद्याद्वारे किंवा विधिमंडळाद्वारे न्यायाच्या सामाजिक तत्वावरनं त्यांच्यावरती वेगळ्या वेगळ्या संकल्पना करून किंवा कायदे करून, नेम तयार करून किंवा त्या पद्धतीचे धोरणं आखून जी सरकारकडनं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी योजना राबवल्या जातात किंवा कायदे केले जातात, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीची जी राज्यांमध्ये सूची दिलेली आहे, या सूचीप्रमाणे राज्यांचं कर्तव्य पडतं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो किंवा मला असं वाटतं की संविधानाला अभिप्रेत असणारा घटक त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकतो. आणि म्हणून न्यायाची संकल्पना समजून घेत असताना आपल्याला हेही बघितलं पाहिजे की सामाजिक न्याय हा अन्यायाचा प्रश्न किंवा कारवाई करण्याबाबत उद्भवतो. गुन्हेगाराकडून झालेले नुकसान किंवा पुरेसे भरून मिळाले नाही म्हणून न्याय मिळाला नाही असे वाटते. त्यामुळे पूर्वीच्या काळी जशास तसे हे प्रमाण लागू करून डोळा गेल्यास डोळ्याची भरपाई किंवा खून झाल्यास खुनाची भरपाई अशा प्रकारे कारवाई केली जात होती. पण आता आपल्याला मानवाधिकार ही अधिक नैतिक बुद्धिनिष्ठ तार्किक तत्वावर आधारलेली आहे. आपली जी संकल्पना आहे हे आपण समजून घेतली पाहिजे. याला आपण न्याय म्हणू शकत नाही की एखाद्याने डोळा काढला तर त्याचाही सार्वजनिकरित्या डोळा काढा किंवा एखाद्याने खून केला तर त्याचा सार्वजनिकरित्या खून करा. ही संकल्पना मानव अधिकाराच्या रक्षणकर्त्या सरकारमध्ये रुजलेली जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सामाजिक न्यायावरती जेव्हा सिद्धांत मांडत असतो किंवा सामाजिक न्यायाचा सिद्धांत जर आपल्याला समजून घ्यायचा झाला तर आपल्याला मानवी हक्कांची संकल्पनाही आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून गुन्हेगाराशी समप्रमाणातच शिक्षा झाली पाहिजे का किंवा तशीच शिक्षा आपण केली किंवा पूर्वीच्या काळात जी अवलंबला पाहिजे अशा पद्धतीचं जर आपण तार्किक तत्वावरती अवलंबलं, आधारित केलं, तर मला असं वाटतं की त्याला सामाजिक न्याय प्रस्थापित होणं शक्य होणार नाही. म्हणूनच आपल्याला कायद्याद्वारे ज्या पद्धतीने आपल्याला संविधानामध्ये म्हटलेलं आहे की वंश, जात, धर्म, संपत्ती किंवा माणूस ज्या पदव्या दिल्या आहेत त्या पदव्यामुळे निर्माण होणारी विषमता नष्ट करून सर्वांना मूलभूत हक्कामध्ये राज्यघटनेने बहाल केलेले, सर्वांना समान हक्क बहाल केलेले आहेत. आणि त्या कायद्याने संरक्षण सर्वांना समान देण्यात आलेलं आहे. म्हणजेच प्रत्येकाला समान संधी आणि समान वागणूक ही कायद्यानं मिळाली पाहिजे, हे आपल्याला संविधानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. म्हणून साम्यवादी वाटप संधी हा प्रकार स्वीकारणे गरजेचे वाटते. आणि गट समूह, प्रदेश किंवा दुर्लभ आहेत किंवा ज्या व्यक्ती गरीब आहेत किंवा मुले निराधार आहेत अशा सर्वांना प्राधान्याने विचार केला तर त्या व्यक्तीचा समूह इतरांबरोबर स्पर्धेत टिकू शकतील किंवा स्पर्धेचे मागासले पण दूर होईल आणि कालांतराने सर्वांना समाजातील संपत्तीची तत्वानुसार उपभोगता येतील. अशा दृष्टिकोनातून आपल्याला सामाजिक न्यायाची संकल्पना मांडताना आपल्याला दिसून येते किंवा त्या पद्धतीने आपल्याला मांडली जाते. अनेक सिद्धांतामधून ही मांडली जाते किंवा अनेक तत्वांमध्ये हे बोललं जातं. आणि म्हणून म्हटलं जातं की समानता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व किंवा आर्थिक, राजकीय, सामाजिक हक्क, स्त्री पुरुष समानता, समाजातील सर्व व्यक्तींना शिक्षणाची, विकासाची संधी किंवा आदी मूल्ये हे आदी तत्वे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य करतात. आणि न्याय ही मानवी संकल्पना असल्यामुळे ती गतिमान आहे. तिला अजिबात संत अवस्थेत चालता येत नाही किंवा ती संत अवस्थेत चालूच शकत नाही. म्हणून न्यायाची कल्पना भिन्न भिन्न समाजात वेगळी वेगळी जरी असली
तरी ते कालानुरूप तिच्यात फेरबदल होतात आणि काल न्याय वाटणारी गोष्ट विद्यमान परिस्थितीत अन्याय वाटू शकते. कधी कधी उलट स्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर पूर्वी पाश्चात्य देशात इंग्लंडमध्ये पुरुषांनाच फक्त मताधिकार होता, हे आपल्याला कल्पना आहे. पुरुषांनाच फक्त मतदान करायचं, निवडणुकीमध्ये फक्त पुरुषच मतदान करतील असं इंग्लंडच्या राज्यसंस्थांमध्ये त्या ठिकाणची पूर्वी होतं. मात्र तो सिद्धांत 1928 मध्ये योग्य ते न्याय मानला जाईल. आता स्त्री पुरुष समानतेची संकल्पना सर्वसामान्यांना रुजल्यामुळे स्त्रीलाही मतदानाचा हक्क नाकारता येणार नाही आणि जर तो नाकारला तर अन्यायकारक होईल. तथापि काही समाजातील अद्यापही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रिया ही केवळ उपभोक्ता वस्तू आहेत आणि त्या स्त्रियांच्या खरेदी विक्रीचा अनेक आज सामाजिक घटकांमध्ये अनेक कुप्रथा आपल्याला चालताना आज पण दिसतात समाजामध्ये. आणि म्हणून मानव जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनात त्यांना स्थान आणि स्त्रियांना खऱ्या अर्थानं समाजातील त्यांचं महत्व हे जर खरंच आपल्याला दूर करायचं असेल, त्यांच्यावरला अन्याय दूर करायचा असेल, तर मला वाटतं स्त्री पुरुष समानतेची संकल्पना आपल्याला आधी समजून घेतली पाहिजे आणि मग आपल्याला कळेल की अन्याय कशाला म्हणायचं, न्याय कशाला म्हणायचं. एकीकडं आपण असं म्हणतो की स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच स्त्रियांना समाजामध्ये आपल्याला प्रजासत्ताक किंवा पितृसत्ताक आपला समाज आहे आणि स्त्रियांना आपल्या कुटुंबामध्ये नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं. कधी कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं राशन कार्डवरती पहिलं नाव सध्या नसायचं. पूर्वी तर त्याच्यासाठी मोठी चळवळ उभी राहिली. आता कुटुंब प्रमुख राशन कार्डवरती त्याचं नाव आता यायला लागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग एकीकडं आपण न्यायाची बाब ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्याला सामाजिक न्याय समजून घ्यायचा झाला तर समानतेचा सिद्धांत काय सांगतो हे एकदा समजून घेतलं तर न्यायाच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की आपल्याला खऱ्या अर्थानं मानवी हक्कांची मूल्य समजून घेता येतील. आणि म्हणून त्यामुळे न्याय अन्याय ठरवणे कठीण होते. त्यावेळेस या गतिमान संकल्पनेला तत्कालीन समाजाची मान्यता आवश्यक असल्यामुळे न्यायाची संकल्पना अधिष्ठित असते हा निष्कर्ष काढून किंवा काढता येईल. आणि म्हणूनच आपण न्याय म्हणजे काय आणि अन्याय म्हणजे काय याची जाणीव समाजाला होणे महत्वाचे आहे. समाजात जेव्हा अन्यायाची जाणीव होते तेव्हाच त्याच्याकरिता परिजन करण्याकरिता किंवा प्रतिकारार्थ चळवळी निर्माण होतात आणि सती किंवा बालविवाह, अस्पृश्यता, हुंडा, तलाक या दुष्ट रूढी परंपरा विरुद्ध दीर्घकालीन संघर्ष करावा लागला. तरी सुद्धा अद्याप या सर्व रूढी समूळ उच्चाटन झालेत असे ठामपणे आजही आपल्याला सांगता येत नाही. जरी न्यायाची संकल्पना आता समानतेच्या सिद्धांतावरती आधारलेली असली तरीही आज आपल्याला न्यायाच्या बाबतीतली संकल्पना समजून घेताना मला वाटतं न्याय म्हणून काय म्हणतात हे समजून घेत असताना आजही आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा न्याय किंवा समानतेची वागणूक हे आजही आपल्याला लक्षात आलेली नाही किंवा आपण ती समजूनच घेतलेली नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला न्याय काय आहे हे जर समजून घ्यायचं झालं तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की न्यायाची बाजू समजून घेत असताना न्याय म्हणजे काय आहे हे समजून घेत असताना आपल्याला न्यायाची प्रक्रिया कशी राबवली जाते किंवा न्याय प्रणाली कशी वापरली जाते आणि आताची आपली न्याय व्यवस्था नेमकी कशी काम करते हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि तरच मला वाटतं न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू, न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण आपली संकल्पना मांडू शकू. आणि म्हणून आपल्याला मला आता वाटतं की आपली न्यायाची प्रक्रिया समजून घेत असताना मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाची माहिती आणि मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेत असताना मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट हे नेमकं कोणाला म्हणायचं तर ते प्रत्येक नागरी विभागात म्हणजेच ज्या नागरी विभागाची लोकसंख्या 1,00,000हून अधिक आहे त्याला इंग्रजीमध्ये आपण मेट्रोपोलिटन क्षेत्र असे म्हणतो. आणि त्या क्षेत्रासाठी न्यायालयाच्या सल्ल्यानुसार अनेक न्यायालय राज्य सरकारला स्थापन करता येतात आणि या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक ही उच्च न्यायालय करीत असते. या न्यायालयाची सर्व माहिती कलम 16 जो आपल्याला
आपण पाठीमागे शिकलो होतो यात अंतर्गत केलेली आहे. आणि मेट्रोपॉलिटन कोर्टासंबंधाची माहिती ही आपल्याला जर समजून घ्यायची झाली तर ती मी सांगतो, की मेट्रोपॉलिटन कोर्टाकरिता चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट याची नेमणूक उच्च न्यायालय करत असते. आणि उच्च न्यायालय हे मेट्रोपॉलिटन कोर्टाकरिता मॅजिस्ट्रेट अर्हता प्राप्त करणाऱ्या व्यक्तीस ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून नेमणूक करत असतो. आणि त्याचे अधिकार देखील उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निश्चित केले जात असतात. राज्य सरकार किंवा अथवा केंद्र सरकार जर विनंती केली तर उच्च न्यायालय मेट्रोपॉलिटन कोर्टासाठी स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करते. अशा व्यक्तीमध्ये कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या अथवा सर्वसाधारण खटल्याचे काम सोपवण्यात येते त्या व्यक्तीस मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून संबोधले जाते किंवा त्याला अधिकार दिले जात असतात. आणि त्याचबरोबर ती मात्र कोणाचीही उच्च न्यायालय स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून नेमणूक करील ती व्यक्ती त्या पदासाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त केलेली व्यक्ती असली पाहिजे. आणि त्यासाठी मात्र मेट्रोपॉलिटन कोर्ट किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टातील क्षेत्राच्या बाहेरील ज्युडिशियल सेकंड किंवा त्याला आपण म्हणतो ज्युडिशियल सेकंड क्लास मॅजिस्ट्रेटला जी शिक्षा देण्याचा अधिकार नाही त्यापेक्षा त्या व्यक्तीला जास्त शिक्षा देण्याचा अधिकार त्याला देता येत नाही. थोडक्यात असं काय की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास किंवा ज्युडिशियल शिक्षा देण्याचा अधिकार जेवढा दिला गेलाय तेवढ्याच अधिकार हा स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटलाही दिलेला असतो. ज्या मेट्रोपॉलिटन एरियासाठी मेट्रोपॉलिटन न्यायालयाची स्थापना केली गेली आहे त्या मेट्रोपॉलिटन एरियावरती त्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटची हुकूमत चालते किंवा सर्वसाधारणपणे ॲडिशनल चीफ हा असलेल्या विभागाकरिता नेमला गेला आहे. त्या विभागाकरिता चीफ मॅजिस्ट्रेट ॲडिशनल चीफ मॅजिस्ट्रेट मेट्रोपॉलिटन काम वाटून देण्याचा सर्वसाधारण मात्र त्याच्या अधिकाराची मर्यादा त्याच्यावरती घातलेली असते. आणि हे सगळं समजून सांगत असताना किंवा हे सगळं तुम्हाला या प्रक्रिया समजून सांगत असताना ही न्याय प्रक्रिया एकदा तुमच्या लक्षात आली की मला असं वाटतं की कायद्याच्या शिक्षा देण्याची प्रक्रिया आणि आपल्याला अन्यायाची बाजू ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येतात. कारण आपल्याकडं न्यायाची बाजू देत असताना प्रत्येक न्यायालयाला कुठल्या न्यायालयाला किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे हे निश्चित केलेलं आहे. आणि हे निश्चित सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने आपापल्या अधिकार क्षेत्रामध्ये प्रत्येक मेट्रोपॉलिटन कोर्टाच्या न्यायाधीशाचा काय अधिकार असेल त्याच्या वरच्या फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटचा काय अधिकार असेल आणि उच्च न्यायालयाचा काय अधिकार असेल या संबंधीची न्याय प्रणाल्या फिक्स करून दिलेली आहे. आणि त्याचे ट्रायल कशा चालतात हे समजून सांगण्यासाठीच्या कायद्यातल्या तरतुदी केलेल्या आहेत. आणि ह्या जेव्हा समजून घेतल्या जातात त्यावेळेस मला वाटतं न्याय आपल्याला समजून घेईल किंवा न्याय कशाला म्हणायचं अन्याय कशाला म्हणायचं हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच अन्यायाची संगतमत करताना किंवा अन्याय समजून घेत असताना आपल्याला हे म्हणता येईल की जर एखाद्याला अन्याय झाला असेल किंवा त्याला कायद्याने मरणापर्यंतची शिक्षा होऊ शकते अशा बाबतीत निवाडा करण्याचा अधिकार एखाद्या न्यायालयाला असेल त्यावेळेस त्या न्यायालयाचा दावा चालवण्याचा अधिकार ही सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेला असतो. आणि त्यामुळेच न्यायाची प्रक्रिया ही निश्चित झालेली असते. आता ही न्यायाची प्रक्रिया निश्चित करत असताना आपल्याला गुन्हे निश्चित करता आले पाहिजेत किंवा अपराध आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. गाईज आपल्या सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. हे सेक्शन चालू होण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ जातोय आणि ज्यावेळेस आपण आपल्याला प्रक्रिया समजून घेत असताना आपल्या गोष्टी मधीच आपली लिंक बंद पडली तर त्याच लिंक मध्ये प्रत्येकाने पुन्हा त्याच लिंक मध्ये जॉईन व्हायचंय. कारण वेळ आपल्याकडे खूप कमी मिळतो आणि त्या वेळेमध्ये मला ती गोष्ट तुम्हाला जी समजून सांगायची न्यायाची बाजू सांगत असताना ती कदाचित अपुरी पडून जाते. म्हणून प्रत्येकाने जर ही लिंक इथं संपली गेली तर मध्ये डिस्कनेक्ट झाली तर तुम्ही पुन्हा त्याच लिंक मध्ये सगळ्यांनी ऍड व्हायचे पुन्हा त्याच लिंक मध्ये जमा व्हायचे. आपण मानवाधिकाराची संकल्पना समजून घेत असताना मला असं वाटतं न्यायाची संकल्पना आपण समजून घेत आहोत. आणि न्यायाची प्रक्रिया समजून घेत असताना मला न्याय मागायचा आहे किंवा न्यायाची प्रक्रिया समजून घेत असताना आपण अपराध कशाला म्हणायचं हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर अपराधाची संकल्पना लक्षात आली की न्यायाची बाजूही आपल्या लक्षात येते आणि मग न्यायाची प्रक्रिया कशा पद्धतीने होतात
किंवा कशा कशा पद्धतीने न्याय मागितला जातो हेही आपल्या लक्षात येईल. मग आता अपराध कशाला म्हणू आपण किंवा अपराधाची तीव्रता कशाला म्हणायची की अपराध कशाला समजवायचा, तर हे जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की अपराधाचं वर्गीकरण आपल्या वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या कलमामध्ये आपल्याला केलेलं आहे. प्रत्येक अपराधाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या अपराधाला निश्चित अशी प्रक्रिया किंवा निश्चित अशी शिक्षा ठरवून देण्यात आलेली आहे. आता ही निश्चित अशी शिक्षा जेव्हा आपण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून जेव्हा समाजामध्ये मानवी हक्काची संकल्पना मांडत असतो, तेव्हा मला वाटतं काही ठराविक अपराध आपल्या सगळ्याला समजून घेणं गरजेचं आहे, की जी खऱ्या अर्थानं दैनंदिनरित्या आपल्या समाजामध्ये घडत असतात. आणि ते अपराध रोखणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून अशा गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ते म्हणजेच एखादे जर आता सगळ्याच कंटिन्यू जे घडतात किंवा जे घडलं जातं, तर त्या म्हणजे कुठल्या? अपराध समजून घेत असताना, तर अपराध समजून घेत असताना आपण काय करू? अपराधाचं वर्गीकरण पाहत असताना सरकार विरुद्ध घडणारे अपराध नेमके कुठले आहेत? कारण आपल्याला न्यायाची प्रक्रिया त्याच्यापासून सुरुवात होते. म्हणून आधी आपण अपराध समजून घेऊयात. तर सरकारविरुद्ध आपण जे घडणारे अपराध आहेत, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आयपीसी कलम 121 ते 151 याच्यामध्ये सरकारविरुद्ध जे अपराध घडले जात आहेत, ते गंभीर स्वरूपाचे जे अपराध आहेत, याची संपूर्ण कल्पना त्या आयपीसीच्या कलमांमध्ये नमूद केलेले आहे आणि त्या कलमानुसार शिक्षा कशी होईल, त्याला शिक्षा कुठली दिली जाईल, याही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आयपीसी कलम 121 ते 153 याच्यामध्ये सरकारविरुद्ध अपराधाची संकल्पना, त्याच्या शिक्षा आणि त्याची प्रोसिजर या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. आणि ही मांडत असताना त्या संबंधाने त्या ठिकाणी पुढे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, की गंभीर स्वरूपाचा एखादा गुन्हा एखाद्या व्यक्तीने केला, त्यावरून कोणते न्यायालय त्या संबंधी खटला चालवू शकतं, हे आपल्याला सांगता येईल. त्या पद्धतीने म्हणजे सरकारविरुद्ध अपराध करणे, त्यासाठी शस्त्रास्त्रे जमवणे, या गुन्ह्यासाठी मरणाची किंवा त्यात कैदेची अशी तरतूद त्या खटल्यांमध्ये केलेली आहे, त्या गुन्ह्यामध्ये केलेली आहे, त्याची शिक्षा अशी केलेली आहे. हे सगळे खटले कुठे चालतील? तर हे खटले सेशन न्यायालय